नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आपल्या राज्य शासनाने जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे, त्या योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती सध्या समोर आली आहे. खास करून आपल्या जे काही आपला लातूर जिल्हा आहे, त्या लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून जे आपले पात्र कर्जदार शेतकरी आहेत तर यांची माहिती जी आहे तर ती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही जी आहे तर ती संबंधित बँकामार्फत सुरू आहे. आणि या अंतर्गत जी आपला लातूर जिल्हा आहे तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेमार्फत सुद्धा 44,699 कर्ज खात्यांची माहिती जी आहे तर ती अपलोड केली आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा जो लाभ आहे तर तो थेट लाभ दिला जाणार आहे. आणि यापूर्वी जी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना होती, त्या योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनाने यामध्ये आता विशेष आणि स्वतंत्र तरतूद सुद्धा केली आहे. आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनाने वन टाइम सेटलवेल म्हणजेच की एक वेळ समझोता योजना सुद्धा लागू केली आहे. आणि यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर आपले शासनसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि अशातच जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करत असतात तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये यामुळे यांच्यासाठी सुद्धा 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा या योजनेमध्ये देण्यात येणार आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी किंवा दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. आणि सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. आणि या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था त्यासोबत आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे की पात्र शेतकऱ्यांना त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकामार्फत संदेश पाठवून सूचित केलं जाणार आहे. आणि या योजनेची संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. आणि पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपला आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन कर्ज खात्याचं बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आणि शासनाने दिलेली जी माहिती आहे, जी आपल्या कर्जमाफीची रक्कम हे आहे तर सर्व शेतकऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर ही शासनाकडून रक्कम जी आहे ती प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु सध्या या सर्व गोष्टी होईपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना एक अत्यंत महत्त्वाचा दिलासा जो आहे तो आपल्या राज्य सरकारने दिला आहे. आणि तो म्हणजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्ती आणि एक वेळ समझोता योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्ज खात्यावर 1 एप्रिल 2026 ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कालावधीत व्याज आकारणी करू नये असे आदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिलेले आहेत. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा की त्यांच्या कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत कर्जावर जे आहे तर त्याचा व्याज न आकारणी करण्याचे निर्देश जे आहेत ते शासनाने दिलेले आहेत. आणि जोपर्यंत ही कर्जमाफी होत नाही तोपर्यंत जे निर्देश आहेत ते शासनाचे व्याज जे आहे ते आकारण्यात येणार नाही. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.